आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉइंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन पाहुणे आज चर्चेला आपल्यासोबत आहेत. राज्यातल्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा आहेत वेगवेगळ्या, आणि विशेष करून नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलंय. याच्यामध्ये विरोधी पक्षाने, त्यातही काही विशिष्ट तरुण आमदारांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणांचाच चेहरा असणारे, गेले काही दिवस सरकारविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका मांडणारे आमदार रोहित पवार आज आपल्या स्टुडिओत आहेत. टू द पॉइंट गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे रोहितजी. सुरुवात करायची आधी म्हणजे मला खरं तर कालच्या घडामोडीपासून सुरुवात करायची होती, पण तुम्हालाही पिंक रंगाची भुरळ पडली का? गुलाबी रंगाची, तुम्ही आज गुलाबी रंगाचा शर्ट घातला म्हणून. योगायोग समजा. पण तिथं तुम्ही काय ते लिंक करू नका. म्हणजे गुलाबी घालून आलोय आता ते चर्चेला नेहमीच. असं नाही तर सुरुवातच तशी व्हावी म्हणून कदाचित मी गुलाबी घातला असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. काय कसं आहे ना, आता आजकाल राजकारणात रंग सुद्धा वाटले गेलेत, दुर्दैवाने हो झालंय तसं. तर तुमच्याही आता गुलाबी आज अचानक दिसलं म्हणून वाटलं का तुम्हाला गुलाबी रंगाची भुरळ पडली का? नाही, मध्ये आधी मी कधीतरी भगवं सुद्धा घालतो, पण त्याचा अर्थ मी बीजेपीत चाललोय असं नका समजू. पुढे मागे बघू, तोही प्रश्न मी विचारू. पण तुम्ही काल एक गंभीर आरोप केला होता. तुम्ही आजही त्याच्याबद्दल बोललात. तुम्ही म्हणतायत की फोन वापरणं बंद आहे. आता फोन चालू आहे की बंद ठेवला इंटरव्ह्यूच्या वेळेस? नाही, माझा चालू आहे आणि माझा चालूच राहणार. कारण का पेगासस वापरा, नाही तर माझं फोन रेकॉर्डिंग करा. काही मी काही वेगळं बोलत नसतो, मी घाबरत पण नाही. पण सत्तेत असणारे काही जे मंत्री आहेत, आता 2-3 प्रकारचे मंत्री आहेत जे काही आज सत्तेत लोक आहेत. सगळ्यात मोठे भाजपचे जे नेते आहेत त्यांच्या गुड बुक्समध्ये असणारे जे मंत्री आहेत त्यांना टेन्शन नाही, पण त्यांच्या गुड बुक्समध्ये नसणारे भाजपचे जे काही नेते आहेत ते मात्र टेन्शनमध्ये आहेत. आणि बहुतांश जे नेते इम्पोर्ट केले गेलेले आहेत ते थोडेसे घाबरत आहेत मोबाईल चालू ठेवायला, मोबाईलवर बोलायला. असं एक तिथं चर्चा आहे. आणि मग अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे साहेबांचा गट, त्याचे जे मंत्री आहेत ते सुद्धा आज जरा टेन्शनमध्ये आहेत की आपले मोबाईल हे ट्रॅक केले जातात का, आपण काय बोलतो ते ऐकलं जातं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी चर्चा आहे मोबाईल साईडला असला तरी ते आपलं ऐकलं जाऊ शकतं. आणि मध्ये जो विषय झाला होता याचा हनी ट्रॅप प्रकरण, त्याच्यामध्ये सुद्धा काही नेत्यांची नावं आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या विषयांमुळे कुठंतरी नेते आपले फोन हे बंद ठेवतात, नाही तर कमी वापरतात, अशी एक चर्चा कुठेतरी लोकांमध्ये आहे. ती फक्त मी ट्विटच्या माध्यमातून प्रकट केली. पण ही फार महत्वाची, तुम्ही म्हणजे हा आरोप एक प्रकारचा का, तुम्ही फार महत्वाची माहिती पब्लिकली शेअर करतात. मंत्री तुम्ही म्हणतायत की ते ज्यांचे कॉल रेकॉर्ड होऊ शकता वापरत नाहीत फोन, ते विशेष करून अजित पवार यांच्या पक्षाचे किंवा शिंदे यांच्या पक्षाचे आहेत. नाही, मी जो रेफरन्स दिला होता, नाहीतर ज्या व्यक्तीबद्दल मी ऐकलं आणि ती ट्विट मी तिथे केली ते भाजपचे आहेत. पण दादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे सर्व नेते आहेत ते सुद्धा या बाबतीत टेन्शनमध्ये असतातच. तुम्ही जर बघितलं की जेव्हा हे सगळे मंत्री झाले नवीन तेव्हा ह्या सर्व लोकांनी टॉयलेटपासून किचनपर्यंत सगळं फोडलं, परत बांधलं. एक तर यांना काय नवीन त्या गोष्टी पाहिजे होत्या असं नव्हतं, पण कुठंतरी काहीतरी ठेवलंय अशी शंका अनेक मंत्र्यांमध्ये होती. म्हणून ज्या मंत्र्यांनी सगळं ज्या गोष्टी फोडल्यात आणि परत रिडू केलंय याचा एक तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला ती यादी कळेल. आणि हे जे सर्व नेते ते मात्र थोडेसे शंका घेत असतात महाराष्ट्राच्या आजच्या नेतृत्वावर की कुणीतरी आपलं काहीतरी ऐकतंय. तुम्ही नावं का शेअर करत नाही? तुम्ही एक जबाबदार आमदार आहात, तुम्हाला सभागृहातले अनेक आयुध तुमच्याकडे आहेत, तुम्ही तिथे का मांडला नाही हा मुद्दा ट्विटवर मांडण्यापेक्षा? हा विषय लेटेस्ट आहे. बरं, म्हणजे हे लेटेस्ट त्या ठिकाणी आपल्याला कळलं. आणि जो विषय कळला, जो चर्चेत आहेत, पण खूप काही पुरावे आणि पेगासस आणि फोन टॅपिंगचा पुरावा तर आपल्याला तिथं देता येणार नाही. पण तुम्ही बघा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच अधिकाऱ्यांना अडचणीत आणलं गेलं, त्याच्याचबरोबर नेत्यांना सुद्धा अडचणीत आणलं गेलं असं कुठेतरी त्या ठिकाणी कळतंय. आणि म्हणून कुठेतरी कदाचित त्या व्हिडिओचा वापर करून उद्या जाऊन काही मंत्र्यांची मंत्रिपदं सुद्धा गेलेली आपल्या सगळ्यांना तिथं बघायला मिळेल. ते स्वतःच सोडतील, पण त्याचं कारण काय हे आपल्याला कळणार नाही. कदाचित हे व्हिडिओ सुद्धा ते कारण असू शकेल असं वाटतं. आता एकनाथ शिंदे साहेब फार महत्त्वाचा मुद्दा घेत आहेत. तो लोढा नावाचा जो व्यक्ती आहे, आता हा लोढा आहे कोण? हा लोढा या आजच्या सरकारमध्ये असणारे एक फार प्रमुख जो नेता आहे त्या जवळचा व्यक्ती. या नेत्याकडे म्हणजे या लोढाकडे त्या नेत्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत अशी चर्चा आहे. आणि या लोढाला सुद्धा जर अंधेरीचं जे काही FIR आहे त्याच्या खोलात जर तुम्ही गेला तर तिथं हनी ट्रॅप प्रकरणाचा तो FIR आहे.
तो चर्चेत अजून आला नाही. दुर्दैव असं काय जेव्हा FIR? FIR या लोढाच्या विरोधातला आहे, पण हनी ट्रॅपचा आहे. आता हा आधीच झाला होता FIR. जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा यांना फडणवीस साहेबांना म्हणजे होम मिनिस्टर त्यांना प्रश्न केला हनी ट्रॅपबद्दल. ते असं उडत बोलले हनी नाही आणि ट्रॅप पण नाही. पण मग हा अंधेरीचा असणारा जो FIR आहे तो कुठला आहे, कसा आहे? आमचा जो अंदाज आहे, आम्हाला जी माहिती आहे तो हनी ट्रॅपचा आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा अधिवेशन झालं मग तुम्ही खोटं बोललात का? लोकांना खोटी माहिती तिथं देत आहात का तुम्ही गृहमंत्री असताना सुद्धा? असा आमचा तिथं प्रश्न. आणि एकनाथ खडसे साहेब जर आपण बघितलं तोच तिथं मुद्दा मांडतायत. आता या लोढाला सुद्धा हनी ट्रॅपच्या ह्याच्यातून तिथं अडकवलं. मग त्याच्याकडे तर व्हिडिओ वेगळेच आहेत, तो स्वतः त्याच्यामध्ये अडकला. नाशिकचं प्रकरण तुमच्याकडे काय माहिती आहे? कुठले व्हिडिओ आहेत, कोण नेते आहेत आणि काय आहे? हे बघा, ह्याच्या बाबतीत आपण जर माहिती तुमची नाही, नाशिकचं जे हनी ट्रॅप प्रकरण आहे ते टोटली वेगळे आहे. लोढा हा जो विषय तो टोटली डिफरंट आहे. अच्छा, हे दोन वेगळे विषय आहेत का? लोढा वेगळे विषय म्हणजे ह्याच्यात आता नाशिकमध्ये कोणाकोणाची नावं आली हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि जे कोणाचे व्हिडिओ आणि फोटोज आहेत ते ओपनली सुद्धा आपल्याला तिथं बोलता येत नाही, कारण हा फार व्यक्तिगत विषय असतो. आणि लोढाकडे जे व्हिडिओज आहेत नाहीतर जे काही पेनड्राईव्ह आहे, आम्ही हेच म्हणतोय तुम्ही CBI कडनं चौकशी करा, पण लोढाची पूर्णपणे नाहीतर एखादा ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही लावा ज्याच्यामध्ये एक्स जज याला तुम्ही एन्क्वायरीचे प्रमुख बनवा. हिंमत असेल तर हे तुम्ही करू शकता, पण या सरकारला हिंमत नाही, कारण त्यांच्या जवळचाच एक मोठा नेता अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे ज्युडिशियल एन्क्वायरी नाहीतर CBI एन्क्वायरी तुम्ही या लोढा प्रकरणामध्ये तिथं करा. बऱ्याच काही गोष्टी आपल्यासमोर येतील. बऱ्याच काय म्हणजे काय? तुम्ही अजून मोगम का बोलतात रोहितजी? तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या अंधेरीबद्दल मला विचारायचं की अंधेरीची FIR काय नक्की? अंधेरीची जी FIR आहे ती लोढाच्या विरोधातली आहे आणि ती FIR कशाच्या बाबतीतली? हनी ट्रॅपच्या बाबतीतली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओज आणि फोटोचा वापर करून ब्लॅकमेलिंग हा जो विषय असतो तो तिथं आहे. पण ती अजूनपर्यंत अंधेरीची जी FIR आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याबद्दल कुणीच चर्चा करत नाही. आणि हा लोढा माणूस कोण आहे, त्याच्याकडे असे काही व्हिडिओज आहेत, ह्यासाठी इन्व्हेस्टिगेशन लावा. आता हनी ट्रॅपबद्दल आम्हाला पुराव्यासकट काय गोष्टी का बोलता येत नाही, कारण त्यात महिलांचे काही व्हिडिओज असतात. काही महिला स्वतःहून जात असतील आणि काही विषयामध्ये तिथं काही महिलांचा वापरही केला गेला असेल, त्यात मुलीसुद्धा असू शकतात. त्यामुळे आता त्यांची नावं त्यांचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत असं आम्ही म्हणत नाही, पण हे पब्लिकली बोलणं पण तितकंच योग्य नाही. म्हणून ह्याच्यात ज्युडिशियल एन्क्वायरी करून CBI कडे सुद्धा तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह करा आणि काय हे प्रकरण लोकांसमोर तिथं आणा. पण तेवढी हिंमत या सरकारकडे नसणार आहे. तुम्ही म्हणतात की लोढाचं काही नेत्यांची त्यांच्या जवळीक आहे, पण आम्ही फोटोज बघितले काही त्यांचे परवा काही दिवसांमध्ये जे व्हायरल होतात सगळ्या नेत्यांसोबत आहेत. तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे, सुप्रिया सुळेंसोबत लोढांचा फोटो आहे, पवार साहेबांसोबत त्यांचा फोटो आहे. नाही हे बघा, फोटो कोणाबरोबर तरी असणं आणि जवळीक असणं आणि जवळ राहून त्या व्यक्तीबरोबर व्यवसाय करणं नाहीतर काही इतर गोष्टी करणं हा वेगळा विषय आहे.